राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील तासगाव बायपास करिता जमिनीच्या भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध। माजी खासदार संजय काका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपास करिता भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। यामुळे तासगाव बायपास चा प्रश्न मार्गी लागणार असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीची प्रश्न मिटण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल असल्याबाबतची माहिती माजी खासदार संजय काका पाटील यांनी दिली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 वरील विटा तासगाव म्हैसाळ या भागातील तासगाव शहरालगत असणाऱ्या बायपास करिता भूसंपादनाचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे। यामुळे तासगाव बायपासचा प्रश्न पूर्णपणे सुटलेला असून शहरात होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटण्यासाठी हे एक महत्वाचे पाऊल आहे आणि महत्वाची गोष्ट शहर आणि शहरातून जाणाऱ्या सगळ्या वाहन मालकांसाठी किंवा शहरातल्या लोकांसाठी अतिशय चांगली गोष्ट झालेली आहे। तेव्हा या कामामध्ये गडकरी साहेबांनी जो रस्ता आपण मंजूर करून घेतला तो तासगाव शहरालगतच्या बायपाससाठी सुद्धा आपण त्यावेळी करून घेतलेलं होतं। त्यामुळे या कामाच्या बाबतीमध्ये सगळा प्रश्न सुटलेला आहे, कुठलीही अडचण राहिलेली नाही, हा विश्वास तुम्हाला या निमित्तानं देतोय। महाराष्ट्र मराठी न्यूज तासगाव। महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा। महाराष्ट्र मराठी न्यूज अपडेट रहा।